हाय फ्रेंड्स, बाळ 1 ते 1.5 वर्षाचे झाले आहे तरीही एकही शब्द बोलत नाही किंवा खूपच कमी बोलत आहे, तर अशा वेळी काय करावे असा प्रत्येक पालकांचा प्रश्न असतो किंवा पालकांना चिंता असते। अशा वेळी घरच्या घरी बेसिक अशी स्पीच थेरपी आपण कशी करू शकतो किंवा आपल्या बाळाला आपण बोलके कसे करू शकतो याबद्दलच काही माहिती जाणून घेऊया। पालकांनो, एक गोष्ट तुम्हाला कायम लक्षात ठेवायची आहे की मुलांसोबत संभाषण करताना आय टू आय कॉन्टॅक्ट खूप महत्त्वाचा आहे। बाळासोबत बोलताना त्याच्या डोळ्यात बघूनच तुम्हाला बोलायचं आहे। उदाहरणार्थ, हा पेन आहे हे तुम्हाला बाळाच्या डोळ्याकडे बघून किंवा त्याच्याकडे बघूनच तुम्हाला सांगायचं आहे। बाळ इकडे तिकडे बघतोय आणि तुम्ही त्याला ते सांगताय तर त्याचे काहीही महत्त्व नाही। हो, पण जेव्हा बाळ खेळत असेल, समजा बॉलसोबत बाळ खेळतंय, तर त्यावेळेला बॉल तिकडे फेक हे वाक्य बोलताना त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघणे गरजेचे नाही। पण जेव्हा स्पीच थेरपी देत आहात तेव्हा आय टू आय कॉन्टॅक्ट गरजेचा आहे। दुसरं म्हणजे सर्वात आधी वॉवेल्सपासून सुरुवात करायची आहे। वॉवेल्स म्हणजे स्वर। वॉवेल्स साऊंड म्हणजे जे शब्द उच्चारताना जिभेचा तोंडातील कोणत्याच पार्टला स्पर्श होत नाही, ते बोलताना होठांचा ओठांना स्पर्श होत नाही असे शब्द। मराठीमध्ये 14 वॉवेल्स आहे। अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, आहा, रू आणि इंग्लिशमध्ये ए, ई, आय, ओ, यू असे वॉवेल्स। ह्या शब्दांची तुम्हाला मुलांकडून रोज प्रॅक्टिस करून घ्यायची आहे। हे शब्द जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा बोलताना बाळाला दाखवायचे आहे की होठाची हालचाल कशी होत आहे व तोंड कसे वळत आहे। तिसरा पॉईंट म्हणजे रोज बाळाला लागणाऱ्या 10 वस्तू तुम्हाला रोज त्याला दाखवायच्या आहे, ते पण न चुकता। हळूहळू तुम्ही त्या वाढवू शकतात। उदाहरणार्थ, ग्लास, कंगवा, ब्रश, साबण, पेन, कप, डायपर, ऑइल हे सगळं सांगताना आय टू आय कॉन्टॅक्ट हे महत्त्वाचे आहे। जेव्हा की बाळ थोडे थोडे बोलायला लागेल तेव्हा तुम्हाला 12 खडी, ABCD, ॲनिमल्स, पक्षी असे चार्ट घरात लावायचे आहे आणि त्याला ते रोज दाखवायचे आहे। तुमच्या मुलांना तुम्ही फ्लॅश कार्डसुद्धा दाखवू शकतात। फ्लॅश कार्डची सुरुवात बाळ 3 महिन्याचं झाल्यानंतर करू शकतात। रोज झोपताना आपल्या बाळाला आपण गाणे ऐकवायचे आहे किंवा स्टोरी सांगायचे आहे आणि मध्ये मध्ये मग कारण असे शब्द बोलून पुढचं त्याला कंप्लीट करू द्यायचं आहे। त्याने नाही केलं कंप्लीट तर त्याला 10 सेकंदाचा वेळ तुम्हाला द्यायचा आहे। ह्या सगळ्या गोष्टी एका दिवसात होणार नाही, म्हणून पेशन्स ठेवणे सुद्धा महत्त्वाचे आहे। महत्त्वाची टीप, आणि जर तुमचे बाळ 2 वर्षाचे झाले आणि एकही शब्द बोलत नसेल किंवा वाक्य बनवत नसेल तर स्पीच थेरपिस्ट, भाषा तज्ज्ञांचा लवकरात लवकर सल्ला घ्यावा। बरेचदा मूल लवकर बोलत नसेल तर पालक 3 वर्षांपर्यंत वाट बघत थांबतात, लगेच डॉक्टरकडे जात नाहीत। काही जण डॉक्टर किंवा भाषा तज्ज्ञ सोडून बाकीच्यांच्या सल्ल्यानुसार मुलांवरती बोलण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत राहतात, पण या सगळ्यांमध्ये महत्त्वाचा वेळ वाया जातो हे त्यांच्या लक्षात येत नाही। यालाच वैद्यकीय भाषेत स्पीच डिले असे म्हणतात। ह्या व्हिडिओचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।